आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. एवढंच होतं तर माझं अपहरण करायचं. ती तर बिचारी एक स्त्री, कुणास ठाऊक तिच्यावर काय काय अत्याचार करत असतील. दादा, मला तर असं वाटतंय की आत्ताच शंकरसिंगच्या वाड्यावर जाऊन त्याच्या वाड्याला आग लावावी. मी खरंच सांगतोय दादा. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? अरे ते तर माणुसकीच्या नावावर कलंक आहेत, कलंक. किती धूर्तपणे प्लान केलंय त्या लोकांनी. आणि दादा, तो इन्स्पेक्टर म्हणाला की शंकरसिंग 2 दिवसांपासून गायब आहे. तो इन्स्पेक्टर बोलत होता. खोटारडे, लुच्चे आहेत सगळेच्या सगळे. 2 दिवसांपासून गायब आहेत आणि गावकऱ्यांना माहीत नाही. आपल्या डोळ्यात अंजन घालतायत ते. बरोबर आहे चाचांचं. ते आपल्या विरोधात खूप मोठं षडयंत्र रचतायत. माझ्या सगळं काही लक्षात येतंय दादा. मी तुम्हाला खरंच सांगतोय. कशापायी गर्दी जमवली आहे इथं? आमच्या गावच्या सरपंच बाईंचं अपहरण झालंय आणि आम्ही इथे काळजीपोटी जमलोय, तर त्यात काय वाईट आहे? हा अंधळा कारभार कुठवर चालेल? आंधळा कारभार? तुम्ही लोकांनी आज्ञा केली आणि इन्स्पेक्टर साहेब स्वतः इथं उपस्थित झाले. आणि तुम्ही म्हणताय आंधळा कारभार? काय हरकत नाही, आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही सगळे इकडे या. तर कोणी प्रत्यक्षदर्शी नाही? म्हणजे नाही? गुरुजी, मला सांगा की तुम्हाला हे कधी कळलं की मालतीताईंचं अपहरण झालंय? मला म्हणायचं होतं की मालतीताई बेपत्ता झाल्या. मी तर घरीच होतो. मालती मंदिरात गेली होती. तेवढ्यात बाबूलालच्या बायकोनं सांगितलं की मालती मंदिरात नाही आहे. आम्ही सगळे धावत मंदिराकडे आलो. इथे येऊन पाहिलं तर तिची पूजेची थाळी पडली होती. तर तुम्हीच का बाबूलालची बायको? होय. बरं हे सांगा की जेव्हा तुम्ही देवळात पोहोचला तेव्हा आधी काय बघितलं तुम्ही? ते ताईंचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता आणि ताईंची पूजेची थाळी इथे पडलेली होती. हिथं म्हणजे कुठं? हिथं? नाही, खाली. अच्छा, हिथं नाही, मधल्या पायरीवर. हिथं? हं. थाळीची कंडिशन कशी होती? म्हणजे मला सांगा की सरळ होती की उलटी होती? अहो साहेब,
का उगाच टाइमपास करताय चौकशी करून? हा, तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की ह्या सगळ्या प्रकरणात कोणाचा हात आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे. हे बघा बाबूलालराव, शिकलेला आहे सा, मग शिकलेल्यांसारखं बोला की. तुम्हाला माहिती आहे की कायदा साक्ष आणि पुराव्यांच्या आधारावर आपली कारवाई करतो. आम्ही सगळ्यांच्या साक्ष घेतल्या, आम्ही तपास करू आणि आम्हाला पक्की खात्री आहे की आम्ही लवकरच मालतीताईंचा तपास लावू. आणखी काही प्रश्न? नाही नाही, खूप खूप उपकार झाले, धन्यवाद. परमेश्वरा लक्ष ठेव. चला रे. असं नाहीये मंत्रीजी. माझं जरा ऐक विकी. जर सगळेच गावकरी एक मुखाने बोलले तर आपल्याला खरंच खूप महाग पडेल. राजकारणात जर टिकून राहायचंय तर धर्म, जातपात, गरीब श्रीमंत सगळ्यांमध्ये फूट पाडावी लागते. जनतेला जवळ फिरकू देऊ नये. जर जनता जवळ आली ना तर विद्रोह, बंड, रक्तपताका फडकू लागतील. मंत्री साहेब, मला तर असं वाटतंय की ही रक्तपताका आमच्या घरातून फडकली जाऊ नये. तो असं का बोलतोयस विकी? तो येतोय ना, क्रांतिकारक इंजिनियर विजय. तू तुझ्या धाकट्या भावाला इतका घाबरतोस का? घाबरत तर मी देवाला पण नाही. त्याचं काय आहे ना, काही लोकांच्या डोक्यात प्रामाणिकपणाचं खूळ भरलेलं असतं. हे आता तूच ठरव की तू तुझ्या भावाचं खूळ कसं काढशील. आता मी तुला खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. कोणालाही, अगदी कोणालाही हे कळता कामा नये की सरपंच कुठे आहेत. मी तर पूर्णपणे काळजी घेतोय. मी तर आईला सुद्धा सांगितलं नाहीये. आणि हो, सरपंच साहेबांना सांग की आत्ताच बाहेर निघू नका. वातावरण खूप तापलंय. मालतीबाई बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. तसं मी कोणाला घाबरत नाही. सगळ्यांचीच तोंड बंद करू शकतो. पण एका गोष्टीचा विचार करून माझं डोकं भणभणायला लागतं. जर विजयला माहीत झालं तर. का तू असं सारखं सारखं विजयचं नाव घेऊन माझ्या मनात विजयबद्दल भीती निर्माण करतोयस? त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याला जर कळलं तर तो सगळ्यात आधी पोलिसात जाईल. मग असं होतं तर अशा वेळी त्याला का म्हणून बोलवलं? अहो, मी थोडीच बोलावलंय, आईने बोलावलंय. तिला वाटलं की तिचा हा करमचंद जासूस बेटा बाबांना शोधून काढेल. मग आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी. एक जरी वीट सरकली तर अख्खी इमारत कोसळेल. विकी, सध्या तरी इथून निघूया. ठीक आहे मंत्री साहेब. अरे मंत्री साहेब, हा तर विजय आहे. अरे हो, तू बरोबर बोलतोयस विकी. आल्याबरोबर आपल्या आडवा येऊन उभा राहिला. या. नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. सुखी रहा. अरे मी तर घाबरलोच होतो की अशी अचानक कोणाची गाडी आमच्या समोर येऊन उभी राहिली. अहो, अशी कुणात हिंमत आहे मंत्रीजी जो तुमच्या गाडी समोर आपली गाडी उभी करेल? अरे दादा, नमस्कार करतो. ठीक आहे. तू यांच्यासोबत फिरतोयस? आणि बाबा, त्यांचा काही पत्ता लागला? सगळं इथेच बोलशील का?
चल घरी जाऊया. चला मंत्रीजी, मी निघतो. हो, मी विजय सोबतच घरी जातो. दोघे भाऊ मिळून एकत्र घरी जा. वाटेत गप्पा पण होतील. नमस्कार. 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 विजय, तू आई आणि वहिनीला भेट. हे घे, मी तुझं सामान घेऊन येतो. अरे विजय भाऊ, तुम्ही? बाहेर जाऊन गाडीतून सामान घेऊन ये. हो. विजय, बाळा, माझं लेकरू आलं आणि मला कळलं सुद्धा नाही. माहितीये, आधी तर तुझ्या पावलांची चाहूल लागताच मला कळायचं की माझं लेकरू आलं. बऱ्याच वर्षांनी आलोय ना मी, यामुळे तुला माझ्या पावलांच्या चाहुलीची सवय राहिली नाहीये. चल, ये माझ्या जवळ बस. ये. ते यासाठी बाळा की तू आमच्या शिवाय जगण्याची सवय लावून घेतलीयस. खरं सांग, माझी आठवण येत नाही ना? येत होती म्हणूनच धावत आलो ना. आई, मी तुला आणखी एक गोष्ट सांगू. मी इथे तुझ्यासाठी आलोय. मला सगळ्यात जास्त तुझीच काळजी वाटत होती. हो, पण बाळा, तुला स्वतःची जराही काळजी नाही. जरा बघ तर काय अवस्था करून घेतलीयस. किती हडकुळा झालायस तू. खायला नाही मिळत का तिकडे? आई, मी जिम मध्ये एक्सरसाइज करून ही बॉडी बनवलीये. अरे, शरीरावर मांस नसेल तर चांगलं दिसतं का कोणी? आता तू बघच, रोज दूध तूप खाऊ घालून चांगलं लठ्ठ करूनच पाठवते तुला. हा, अच्छा ठीक आहे, हवं ते कर. ठाऊक आहे, तुला बघण्यासाठी माझे डोळे किती आतुर असतात. असं आपल्या माणसावर कुणी रागावतं का? आई, मी काही रागवलो नाहीये ग. मी चांगलं शिक्षण घेऊन काही स्वप्न पाहिली होती, तीच पूर्ण करतोय बस. आणि तुझ्या आईने जी स्वप्न पाहिली आहेत त्यांचं काय? आता तुझी काय स्वप्न आहेत ग आई? तुझ्या लग्नाची स्वप्न. ठाऊक आहे ओ. किती मोठा झालायस तू. तुझे सगळे मित्र, त्या सगळ्यांची लग्न झाली आहेत, सगळ्यांना मुलं झाली आहेत. एक सून आहे त्यात खुश नाहीयेस का? हा? हॅलो, हा बोला. एक मिनिट आई, तुझ्यासाठी फोन आहे. हॅलो, बोलते. काय? तिथेही नाही आहेत? अच्छा, ठीक आहे. कोणाचा फोन होता आई? स्वामीजींच्या आश्रमातून फोन आला होता. तुझे बाबा तिथे सुद्धा नाहीयेत. दादा,
तू तर बोलला होतास की बाबा आश्रमात आहेत. वाटलं म्हणून बोललो. जेव्हा असं न सांगता जातात तेव्हा तिथेच जातात. तिथून दुसरीकडे कुठेतरी गेले असतील. अरे पण काहीतरी करावंच लागेल ना. असं हातावर हात ठेवून बसून कसं चालेल आपल्याला? तुम्ही का एवढं टेन्शन घेताय? मी शोधतोय ना त्यांना. अरे कधी शोधून काढशील? किती दिवस होऊन गेले? आई तू काळजी करू नकोस, बाबांचा शोध मी घेतो. विजय तू कुठे शोधशील? आत्ताच आलायस, आराम कर, मी आहे ना. आई मला कळत नाहीये, बाबा असे अचानक कुठे गायब झाले. अरे का म्हणून डोक्याला एवढा ताण करून घेतोयस? आई याला घेऊन जा, चांगलं जेवू घाल. बाबा काय लहान मूल थोडीच आहेत. तू तर असं बोलतोयस ना की तुला सगळं माहितीये की ते कुठे आहेत ते. मला हे तर माहित नाहीये की ते कुठे आहेत, पण एवढं माहित आहे की जिथे असतील तिथे सुखरूप असतील. दादा तू काहीच माहित नसताना असं कसं काय बोलू शकतोस? या बाप लेकांची नवीन चाल आहे ही. काहीतरी खेळ खेळतायत दोघं. आई तुला तर हा सगळा खेळच वाटतो. पण असं काय घडलंय आई? जे घडून गेलं ना तेवढ्यानेही समाधान नाही झालंय यांचं. चल तू उठ बाया, काहीतरी खाऊन घे. अरे दमला असशील ना? अरे आई मी हे तुझ्यासाठी आणि वहिनीसाठी. अरे बाया. गुरुजी, तुम्ही जरा धीर धरा. अशा प्रकारे हातपाय गाडून कसं चालेल बरं? काय करू, मला तर काही सुचतच नाहीये, म्हणूनच तुमच्याकडे आलोय. तुमचं दुःख मी चांगल्याच प्रकारे समजू शकतो गुरुजी. तो वर बसलेला तुमची नक्कीच मदत करेल. जर कुणाला सूड घ्यायचाच होता तर माझा घ्यायचा. ती बिचारी मालती, तिने आजवर कधीही कुणाचं मन दुखावलेलं नाही. ही काय सांगायची गोष्ट आहे? अख्ख्या गावाला माहीत आहे की मालती किती चांगल्या मनाची आहे. काही कळलं का? काही कळलं नाही. असं कसं? अरे ती गेली तरी कुठे? काही कळत नाहीये. आसपासची जेवढी गाव आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितलं, काही सुगावा लागत नाहीये. गुरुजी, ही तर सरळ सरळ किडनॅपिंगची केस आहे. गप्प बस. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना विचारलं, पण वहिनींना कोणीच पाहिलं नाही. दादा, तुम्ही रागवणार नसाल तर एक गोष्ट सांगू का गुरुजी? बोल. शेजारच्या गावात एका मंदिरात एक खूप सिद्ध महात्मा आलेत. ते फोटो बघूनच सांगतात की फलाना माणूस कुठे आहे आणि कसा आहे, आणि हे सुद्धा सांगतात की तू परत कधी येणार आहे. गप्प बस. आमच्या प्रार्थनेत एवढी ताकद आहे की मालती जिथे कुठे असेल तिथून ती अगदी सुखरूप परत येईल. मला तर पूर्ण खात्री आहे की ह्यात शंकर सिंगचा हात आहे. त्यानेच केले हे सगळं. असं पुराव्यांशिवाय कोणावरही आरोप करू शकत नाही आपण. कोणते पुरावे हवेत दादा तुम्हाला? विद्यालयाच्या भूमिपूजनापासून ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत त्याने जो खेळ खेळलाय, ह्यापेक्षा मोठा पुरावा काय हवाय तुम्हाला? आणि जेव्हापासून तो निवडणूक हरलाय ना, तेव्हापासून पिसाळल्यासारखा करतोय तो. मी सांगतोय आणि तुमचा विश्वासच नाहीये माझ्या बोलण्यावर. मग त्याने शत्रू मला समजायला हवं, मालतीला नाही. हे बघा, अशा प्रकारे वाद घालून काय मिळणार आहे? त्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून मालतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. बरोबर बोलताय. सगळ्यांनी मिळून तिला शोधायला हवं आपण. कदाचित ती आसपासच कुठेतरी असेल. बरोबर आहे. तुम्ही शांतपणे घरी जा. उद्या सकाळी आपण मालतीला शोधायला निघूया. सगळेच जाऊया. हो. ठीक आहे. हो. चल. दादा, मी सांगतोय ते कोणालाही पटत नाहीये, पण मी खरंच सांगतोय की ह्या मागे शंकर सिंगचाच हात आहे. चल आता घरी जाऊया. या खुदा, मालती सुखरूप असू दे.
आई, आपल्या स्त्रियांचा ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे. आपणच आपली ताकद ओळखत नाही. अच्छा, मला एक गोष्ट सांग की तू स्वतःला अशी कमकुवत का मानतेस? मॅट्रिक पास, सामाजिक भान असलेली स्त्री आहेस, मग कशाला घाबरतेस? आई तू ना फक्त एकदा ठरव, मग बघ ही भीती अशी चुटकीसरशी गायब होते. एक मिनिट. एका गृहलक्ष्मीचा अशा रीतीने राजकारणात प्रवेश ही अद्भुत घटना आहे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला